एका कंत्राटी कामगाराच्या पगारात कंपनीने अनुक्रमे 15% व 20% वाढ केली, पण मंदीच्या काळात 50% घट केली, तर आता त्यांचा पगार मूळ पगाराच्या तुलनेत किती असेल? बघा, 2 वेळा वाढ झालेली आहे, त्यासाठी ही ट्रिक वापरायची आहे, आणि नंतर 50% घट झाली आहे, त्यासाठी ही दुसरी ट्रिक वापरायची आहे. आता 2 वेळा वाढ झाली आहे, वाढ अधिक वाढ गुणिले वाढ भागिले 100. तर सूत्रात किमती टाकूया. बघा, 15% अधिक 20 अधिक 15 गुणिले 20 भागिले 100. 20 × 20, 20 × 5 100, 5 × 5, 5 × 15. तर 15 अधिक 20 झाले 35, 35 अधिक 3 झाले 38. म्हणजे याचं उत्तर 3 आले. हे खाली घेतलं आपण, हे 3, आणि याची बेरीज झाली 35. 35 अधिक 3, 38% वाढ झालेली आहे. बघा, आता ही वाढ आपण इकडे घेऊया, आणि 50% घट झालेली आहे. सूत्रात किमती टाकूया. 38 वजा 50 वजा 38 गुणिले 50 भागिले 100. बघा, जर उत्तराला ऋण चिन्ह आले तर आपल्याला कमी हा शब्द घ्यायचा आहे, आणि जर उत्तराला धन चिन्ह जर आले तर जास्त हा शब्द घ्यायचा आहे. बघू आपण आता. 50 × 50, 50 दोन्ही 100, बे 1 बे, खाली राहिला 1 म्हणजे 18 झाले, बे 9 18 म्हणजे 19 आले. आता 50 मधून 38 गेले, ऋण 12 आले, आणि हे वजा 19 इथं खाली आले. आता बघा, ऋण धन म्हणजे बेरीज क्रिया होते, आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ऋण चिन्ह येते. 12 अधिक 19 31 येते, आणि उत्तराला ऋण चिन्ह आले 31%. 31% पगार हा मूळ पगाराच्या तुलनेत कमी असणार आहे, कारण इथं उत्तराला ऋण चिन्ह आलेलं आहे, म्हणून पर्याय बी 31% ने कमी हे उत्तर येते.